आजच्या आपल्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमासाठी आपण सज्ज झालो आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वरदा गोडबोले आणि आपले शिवाजीनगर शाखेचे अध्यक्ष श्री निलेश गोरे आणि आजचे कार्यक्रम प्रमुख श्री राजन देशपांडे या तिघांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आजचे आपले प्रमुख पाहुणे स्वरदा गोडबोले यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते. यांच्या संगीतमय कारकिर्दीचा परिचय असा, यांनी पुणे युनिव्हर्सिटीमधून MA म्युझिक प्राप्त केले आहे. तसेच शिवाजी युनिव्हर्सिटीमधून शास्त्रीय संगीतात डिप्लोमा केला आहे. आकाशवाणीची सुगम संगीताची B ग्रेड त्यांना मिळाली आहे. 2009-2010 मध्ये सारेगमप मधील टॉप 4 स्पर्धकांमध्ये यांचा समावेश होता. यांनी अनेक थीम बेस्ड कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. भारतात आणि भारताबाहेर USA, UK, कॅनडा, पॅरिस, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, दुबई, मस्कत, सिंगापूर अशा अनेक ठिकाणी 800 पेक्षा जास्त कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे 2019 आणि 2022 मध्ये 2 वेळा यांनी श्री गुलजार साहेब यांच्याबरोबर USA आणि कॅनडाचा दौरा करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातले काही महत्त्वाचे मी सांगते. बालगंधर्व पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मानाचा विद्या प्रज्ञा पुरस्कार, 2024 मधला संगीतकार राम कदम पुरस्कार. अशा या स्वरविद्या विभूषित आपल्या प्रमुख पाहुण्या स्वरदा गोडबोले यांचा सत्कार करावा अशी मी आपले अध्यक्ष श्री निलेशजी गोरे यांना विनंती करते. यानंतर आजच्या आपल्या स्पर्धेचं काम ज्या 3 परीक्षकांनी बघितलं त्यांचा मी परिचय करून देते आणि मग त्यांचा आपण सत्कार करूयात. पहिल्या परीक्षक आहेत आसावरी गोडबोले. यांनी संगीत विषयामध्ये MA ही पदव्युत्तर पदवी घेतली आहे. या उत्तम साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत. जयशंकर, ज्ञानेश्वर माऊली, जिजामाता या मालिकांसाठी त्यांनी गायन केले आहे. तसेच VIT कॉलेजमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. बाई पण भारी यांच्या टायटल सॉन्गमध्ये त्यांनी गायन केलं आहे. 40हून अधिक चित्रपटांसाठी सहगायन केलं आहे आणि 300हून अधिक जिंगल्स त्यांनी केलेले आहेत. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते आणि आपले प्रमुख पाहुणे यांना विनंती करते की आसावरी गोडबोले यांचा त्यांनी सत्कार करावा. एका गोडबोल्यांनी दुसऱ्या गोडबोल्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्या मैत्रिणी पण आहेत. दुसऱ्या पाहुण्या आहेत दुसरे परीक्षक आहेत भाग्यश्री अभ्यंकर. यांचे गुरु श्री राम माटे यांनी SNDT मधून डिप्लोमा इन लाईट व्होकल म्युझिक केले आहे. यांनी आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध रेडिओ जिंगल्स गायली आहेत. स्टार प्रवाहामधील अग्निहोत्र या मालिकेसाठी त्यांनी 2 लावण्या गायल्या आहेत. बाई माणूस या चित्रपटासाठी त्यांनी गायन केले आहे. V शांताराम पुरस्कारासाठी यांचे नॉमिनेशन झाले होते. अनेक ठिकाणी त्यांनी स्टेज शोज केले आहेत. अनेक कॅसेट्स आणि अल्बमसाठी गायन केले आहे. आटपाडी नाईट्स या चित्रपटात एक गाणे गायले आहे. त्याच्यानंतर सरीवर सर, देऊळ बंद या चित्रपटांच्या बॅकग्राऊंड स्कोअरसाठी गायन केले आहे. या गेली 8 वर्षे भारत गायन समाज येथे अध्ययन करत आहेत. त्यांनी मंचावर यावे. त्यांचा सत्कार करण्याची मी विनंती करते राजनजी देशपांडे यांना. आपले तिसरे परीक्षक श्री आशुतोषजी कुलकर्णी. हे गेली 30 वर्षे संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक आणि संगीतकार श्री आशुतोषजी यांनी गाणे गारे गा, पंढरीची वारी, ऐसा गुरु असावा या CDजमधील गाण्यांसाठी संगीत दिले आहे. अनेक मान्यताप्राप्त गायकांच्या गायनाला त्यांनी संगीत दिले आहे. अनेक शॉर्ट फिल्म्स, मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. थोडी खट्टी मिठी, भागीरथी मिसिंग
हे त्यातले काही चित्रपट. उत भावनांचा उद्रेक हा त्यांनी संगीत दिलेला चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मी आशुतोषजींना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांनी करावा. परीक्षकांच्या वतीने आशुतोषजी आपलं मनोगत व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करते. भारत विकास परिषदेचे आजचे प्रमुख राजनजी देशपांडे, आजच्या मुख्य अतिथी, सर्व पदाधिकारी आणि सगळ्यात माझ्या प्रिय ज्यांनी आज स्पर्धेमध्ये गायन केलेलं आहे त्या सगळ्या माझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना मी अभिवादन करतो. आजचा अनुभव हा खरंच फार अविस्मरणीय होता आमच्यासाठी. आम्ही तिकडे, मी तरी माझं सांगतो म्हणजे, मी तिकडे बसलो होतो आणि मी तुम्हाला सगळ्यांना गात असताना सारखं मला माझं बालपण आठवत होतं. तुमच्या वयामध्ये मला अक्षरशः असं म्हणजे थरथर 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 व्हायचं. आणि तुम्ही इतक्या सुंदर गायलात. सगळ्यांची पाठांतरं अतिशय चोख होती. इतकी छान छान कंपोजिशन्स ऐकायला मिळाली. त्या कंपोजिशन्समध्ये सरगम होत्या, त्याच्यामध्ये पढंत होत्या. त्या सगळ्या पढंत तुम्ही ज्या आत्मविश्वासाने गायलात, तो आत्मविश्वास त्या काळी आमच्यात खरंच नव्हता. हे मी तुम्हाला, हे खरंच आत्ता मी कबूल करतो. खूप सुंदर सुंदर चाली होत्या. सगळ्यांचं गाणं अतिशय मनापासून होतं. आणि तरी देखील काही 2-3 गोष्टी मी सांगू इच्छितो याच्यामध्ये. की पहिलं म्हणजे थोडा माईक सेन्स जो आहे तो आपण थोडासा त्याच्याबद्दल थोडा अभ्यास करावा. कारण आपण गात असलेला प्रत्येक सूर, आपण गात असलेला प्रत्येक शब्द हा समोर ऐकू गेला पाहिजे. ही आपली आंतरिक अशी आत्म इच्छा असली पाहिजे. कधी कधी काय होत होतं की तुमचे सूर आणि शब्द, एस्पेशली खालचे सूर नीट ऐकू येत नव्हते. प्रेझेंटेशन फार सुंदर होतं. तुम्ही जे हातवारे करत होतात ते बघायला फार सुंदर वाटत होतं. पण ते हातवारे करताना असे जे करत होतात असे तेव्हा थोडे ते शब्द ऐकू येत नव्हते. तर तेव्हा शेवटी ही स्पर्धा गाण्याची आहे. तर आपला प्रत्येक सूर आणि आपला प्रत्येक शब्द प्रत्येक माणसाला, प्रत्येक प्रेक्षागारातल्या प्रत्येक श्रोत्याला ऐकू येईल याची पुढच्या वेळी तुम्ही कृपा करून काळजी घ्या. पुन्हा तेच सांगतो की खूप अवघड होतं आम्हाला हा सगळा निकाल देणं. एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगतो फक्त, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मी नेहमीचं वाक्य टाकत नाही. खरंच कुठल्याही शाळेला 60च्या खाली मार्क नाही आहेत. प्रत्येकाला फर्स्ट क्लास आहे. याच्यावरनं लक्षात येईल आपल्याला की खरंच खूप सुंदर, ज्याला स्पर्धा म्हणतो आपण, तसं स्पर्धेसारखं तुम्ही फार छान गायलत आणि खूप छान परफॉर्म केलं. बक्षीस मिळणं न मिळणं हा शेवटी थोडासा अगदी सूत आणि असा तो फरक आहे. एका सूताचा फरक असेल कदाचित. सगळ्यांना माझ्या खूप हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांनी सूर आणि लय हे मात्र कुठेही तुमच्यापासून दूर जाणार नाही असं बघा. तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर मी आपल्या प्रमुख पाहुण्या यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायची विनंती करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार. स्टेजवर आलं, माईक समोर दिसला की गायची सवय, असं बोलायची सवय नाही अजिबात.
पण आज थोडंसं बोलायला लागेल. पण मी थोडंसंच बोलेन, कारण मी तुमच्या जागी होते कधीतरी. मला माहिती आहे की तुम्ही वाट बघत असा रिझल्टची, की आता काय रिझल्ट लागेल. इतकं छान आपण गायलो आहे, इतकं छान आपण सादरीकरण केलं आहे. काय असेल बरे रिझल्ट, अशी एक धाकधूक असते आणि ती उत्सुकता मला तुमची अजून ताणायची नाही आहे. त्यामुळे मी अगदी कमीत कमी शब्दात माझं बोलणं मांडेन. आज बक्षीस घेताना तुमच्या संघांना जितका आनंद होणार आहे ना, तितकाच आनंद मला ही बक्षिसे देताना होणार आहे. आणि हा आनंद मला मिळवून दिल्याबद्दल आणि इथे मला बोलवल्याबद्दल आयोजकांचे मी मनापासून आभार मानते. आज मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. जसे आत्ता आशुतोष दादा म्हणाले तसं मी तुमच्या वयाची असताना खूप स्पर्धांमध्ये भाग घेतलेत. त्यात समूहगीताच्या स्पर्धाही होत्या, देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धाही होत्या. आणि शाळेत असतानाच नाही तर मी MA करत होते युनिव्हर्सिटीत असताना, तेव्हाही यूथ फेस्टिवलमध्ये अशा समूहगीत स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धांमध्ये एक विशेष मजा असते. कोणतीही ग्रुप ॲक्टिव्हिटी घ्या, त्याच्यात एक एनर्जी असते, एक पॉझिटिव्हिटी असते. जिंकणं न जिंकणं ही खूप पुढची गोष्ट आहे, पण ती गाणी निवडणे, ती गाणी शिकणे, ती बसवणे, ही प्रोसेस इतकी छान असते. तुम्ही सगळ्यांनी ती एन्जॉय केली असेल की गाणी मुलांकडनं करून घेणे, ती एक टीम वर्क आहे ना, त्याच्यामध्ये जो जोश असतो, जी एनर्जी असते, जी मजा असते, त्याची मजा खरंच वेगळी आहे आणि तुम्ही ती एन्जॉय नक्की केला असेल. असे स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल आयोजकांचे मला अभिनंदन करावेसे वाटते. कारण अशा उपक्रमांमुळे देशभक्तीपर गाणी मुलांना माहिती होतात, त्यांच्यात देशभक्ती रुजण्याची मदत होते. असे अनेक उपक्रम राबवण्यासाठी भारत विकास परिषदेला खूप खूप शुभेच्छा आणि विजेत्या संघांचे अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवते. कारण तुम्हाला उत्सुकता आहे की काय रिझल्ट लागेल आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा. मी आत्ता जेव्हा आले तेव्हा मी झलक ऐकली की स्पर्धा कशा कशा झाल्या असतील आणि मी म्हणलं मी परीक्षक म्हणून आले नाही, खूप बरं झालं असं मला वाटलं. बक्षीस देण्याचं काम सोपं आहे, परीक्षण करण्याचं काम इथे अवघड होतं. कारण मी झलक ज्या ऐकल्या त्या इतक्या तुम्ही सुंदर गायलेल्या आहात. मी 5-6 गाणी अशी ऐकली आणि इतके छान तुम्ही तयार होऊन आला आहे, इतकं छान सादरीकरण केलेलं आहे की सगळ्यांना शुभेच्छा आणि विजेत्यांचं अभिनंदन. आणि जे थोड्याफार मार्काने इकडे तिकडे होऊन ज्यांचे नंबर गेले असतील त्यांनी अजून तयारीनिशी या आणि पुढच्या वर्षी एकदम मस्त परफॉर्म करून नंबर मिळवा. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी आपले मंदार जोग यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे आणि त्याच्यानंतर आपण निकाल डिक्लेअर करू. काय आभार प्रदर्शन आधी करायचे, कारण नंतर ज्यांनी आपल्याला उत्तम सुविधा दिल्या त्यांचे नामोल्लेख राहून जातात. म्हणून म्हटलं की एकदा आधी आभार प्रदर्शन करूया, कारण एकदा विजेता घोषित झाला की त्यांचं आपण ऋणनिर्देश राहील. तर त्याच्या आधी जरा सगळ्यांचं जरा मोराल थोडंसं डाऊन दिसतंय. जरा आपण काहीतरी हे करूया. वंदे, आवाज नाही, ते वंदे वंदे. हाऊस द जोश, हाऊस द जोश. तर आभार प्रदर्शनामध्ये आजच्या आपल्याला ज्या प्रमुख पाहुण्या लाभल्या आहेत त्या स्वरदा गोखले, ज्या त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामधून आपल्याकडे आलेत, त्यांचे मनापासून आभार. तसंच जे आजचे आपले परीक्षक आहेत की ज्यांनी अत्यंत, मगाशी आशुतोष सरांनी सांगितलं की सगळे फर्स्ट क्लासमध्ये पास झाले, त्याच्यामुळे प्रत्येक शाळेचं परीक्षण करणं हे अवघड होतं. त्या तिन्ही परीक्षकांचे आभार. भाग्यश्री अभ्यंकर, आसावरी गोडबोले आणि आशुतोष कुलकर्णी सर, या तिघांचेही मनापासून आभार. आजचा जो आपला हे स्पर्धेचं ठिकाण आहे ते BMCC कॉलेजचा टाटा हॉल आहे. इथले सगळे कर्मचारी आणि शिक्षक वृंद ज्यांनी हा हॉल उपलब्ध करून दिला. तसंच DE सोसायटीचे सर्व ट्रस्टीज यांचे मनापासून आभार. आज आपला आवाज सगळ्यांपर्यंत पोचला, ती साऊंड व्यवस्था सांभाळणारे प्रशांत उरुणकर आणि त्यांची टीम यांचेही मनापासून आभार. व्हिडिओग्राफी करणारे आमचे राजेश बारबोले यांचे मनापासून आभार. फोटोग्राफरची टीम भरत शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी यांचे मनापासून आभार. आपल्याला उत्तम सुग्रास भोजन मिळालं ते स्वामी कृपा हॉलचे देसाई बंधू यांचेही मनापासून आभार. त्याच्यानंतर ही स्पर्धा ज्यांच्यामुळे यशस्वी होऊ शकते असे आमचे सगळे स्पॉन्सर्स, थोडी यादी मोठी आहे पण वाचून दाखवतो. आमचा प्रमुख स्पॉन्सर आहे SVC बँक, त्याच्यानंतर साईशा इन्फोटेक, RK कन्स्ट्रक्शन, रायगड रोपवे,
देसाई बंधू आंबेवाले, ज्योतिर्गमय इन्फ्रास्ट्रक्चर, आणि काही जणांनी स्वतःहून देणग्या दिल्यात पण त्यांनी नावं सांगू नका असं सांगितलं म्हणून त्यांची नावं हे करत नाही आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट प्रिंटिंग आणि बॅनर प्रिंटिंगची व्यवस्था सांभाळणारे नितीन आपटे आणि राहुल मारुलकर यांचेही मनापासून आभार. वंदे मातरम ज्यांनी आज सकाळी उत्तम पद्धतीने म्हटलं आणि ज्याने कार्यक्रमाचा एक टोन सेट झाला त्या डॉक्टर भक्ती दातार. आणि सगळ्यात शेवटी सर्व शाळा, त्यांचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे मनापासून आभार, कारण त्यांच्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होऊ शकते. मला वाटतं आपण एकदा आपल्यासाठीच सगळ्यांसाठी टाळ्या वाजवूया, कारण तुमच्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाली. आता आपण निकालाकडे जाऊया ज्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाच्या अनाउन्समेंटसाठी मी उभी आहे. आपण प्रथम संस्कृत गीतांच्या मधला तृतीय क्रमांक सांगूयात. तृतीय क्रमांक मिळालेला आहे संस्कृत गीतासाठी गट क्रमांक 17 परांजपे विद्या मंदिर. यांनी पुढे यावं, यांना ट्रॉफी घेण्यासाठी पुढे यावं. परांजपे शाळेचे सगळे स्पर्धक हे पुढच्या स्पर्धेसाठी गेल्यामुळे त्यांच्या वतीने त्यांच्या शाळेतल्याच दुसऱ्या मॅडम हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. गट क्रमांक 17 परांजपे शाळा. आता आपण हिंदी राष्ट्रगीतामधला तृतीय क्रमांक बघूयात. तृतीय क्रमांक हिंदी गीताचा गट क्रमांक 16 अहिल्यादेवी हायस्कूल. सगळ्या स्पर्धकांनी आणि टीचरनी वर यावं, शिक्षिकांनी पण वर यावं. या. एकाने घ्या सगळं. हा, ट्रॉफी द्या. कॅप्टन मॅडम. सगळ्यांचे अभिनंदन. आता आपण संस्कृत गीताचा द्वितीय क्रमांक बघूयात. हा द्वितीय क्रमांक जातोय गट क्रमांक 10 सिम्बॉयसिस स्कूल, सिम्बॉयसिस शाळा. सगळ्यांनी वर यावं मेडल घ्यायला आणि त्यांच्या टीचरनी पण वर यावं. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदनम म्हणलं पाहिजे. सगळ्या संघाचं अभिनंदन. कॅप्टन मॅडम घ्या ना. जावा जावा पुढे. हा,
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. आता आपण हिंदी गीतातील द्वितीय क्रमांक बघूयात. हा क्रमांक जातोय गट क्रमांक 18 व्हिजन इंग्लिश मीडियम. व्हिजन इंग्लिश मीडियम मुलांनी आणि शिक्षकांनी वर यावे. टीचर कुठे आहेत तुमच्या? टीचर व्हिजन शाळेच्या शिक्षिका टीचर आले? हां, या. अभिनंदन. या ट्रॉफी घ्या. त्यांना द्या. हिंदी गीत द्वितीय क्रमांक. सगळे बसा मध्ये. हा, काहींनी बसा, काहींनी उभं राहा. सर्व विजेत्यांचे अभिनंदन. अभिनंदन. आता आपण वळूयात संस्कृत समूहगान स्पर्धेचं प्रथम पारितोषिक. हे जात आहे गट क्रमांक 11 MES बालशिक्षण मंदिर. MES बालशिक्षण. सर्वांनी वर या. आता हिंदी आणि मग एकत्र. अभिनंदन मुलींनो. या. अभिनंदन. छान छान. मोठा गट आहे. MES बालशिक्षण मंदिर. फोटो काढायचा आहे. सर्वांनी फोटोसाठी उभे राहा. ट्रॉफी घ्या. कॅप्टन. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी MES बालशिक्षण मंदिर. सगळ्या विजेत्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन. आता हिंदी समूहगान प्रथम पारितोषिक गट क्रमांक 3 गोळवलकर गुरुजी प्रशाला. अभिनंदन. हिंदी समूहगान प्रथम पारितोषिक गोळवलकर गुरुजी प्रशाला. कॉंग्रॅच्युलेशन्स गर्ल्स. आता मोठी ट्रॉफी.
हां, बसा. सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन. या व्यतिरिक्त ज्यांनी सगळ्यांनी भाग घेतलेला आहे त्या सर्व संघांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत. तर त्यांच्या शिक्षकांनी आमच्याकडून ते प्रमाणपत्र घेऊन जावं. आणि यानंतर आता आपण अनाउन्समेंट करतोय, हिंदी आणि संस्कृत दोन्ही मिळून जास्तीत जास्त ज्यांचे मार्क झाले आहेत असा संघ पुढच्या फेरीला पात्र होणार आहे प्रांत लेव्हलला. तर त्यांची स्पर्धा कधी आहे ते आम्ही त्यांना कळवू. तर तो मान जातोय गट क्रमांक 3 गोळवरकर गुरुजी. त्यांनी पुन्हा मंचावर यावं. शाखा लेव्हलच्या स्पर्धांनंतर प्रांत लेव्हलला स्पर्धा होईल, त्यांच्यासाठी यांचं नॉमिनेशन झालेलं आहे. असं प्रत्येक शाखांमधून झालेल्या स्पर्धातून संघ निवडला जातो आणि त्यांची वरच्या स्तरावर स्पर्धा घेतली जाते. आता ट्रॉफी द्या. पुढच्या स्तराच्या लेवलसाठी तयार करा स्वतःला. थांबा थांबा. यांना विशेष पारितोषिक विनरचे देण्यात येत आहे. आपल्या शाखेचं वैशिष्ट्य असं आहे की आत्तापर्यंत 3 वेळा आपल्याकडून नॅशनल लेव्हलला स्पर्धक गेलेले आहेत. 2 वेळा अहिल्यादेवी, 1 वेळा बालशिक्षण मंदिर. आणि आता हा संघाने पुढे तयारी करून नॅशनलपर्यंत जायचा प्रयत्न करायचा आहे आणि विनर व्हायचे नॅशनलला. सगळ्या स्पर्धकांचे अभिनंदन. आणि बाकीच्या संघांनी आपापली सर्टिफिकेट घेऊन जावीत. आता यानंतर आपण राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रम संपेल. राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी कृपया उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की वंदे मातरम.